अध्याय पहिला श्लोक 6. मागील श्लोकात आपण 6 श्रेष्ठ योद्धे पाहिले होते. दुष्टकेतू, चेकितान, काशीराज पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य. हे अनुक्रमे यम, स्मृती, विवेक, प्रत्याहार, आसन आणि नियम या आंतरिक गुणांचे प्रतीक आहेत. या सर्वांनी मिळून साधकासाठी योगाची नैतिक व मूलभूत पायाभरणी केली. आता श्लोक 6 मध्ये दुर्योधन पांडवांच्या इतर सहयोग्यांची नावे घेतो. हे योद्धे योगमार्गातील आणखी सूक्ष्म व उन्नत शक्तींचे प्रतिनिधित्व करतात, ज्या साधकाच्या आंतरिक युद्धाला बळकट करतात. आधी आपण श्लोकाच्या शब्दशः अर्थ पाहू. युधामन्युश्च विक्रांत उत्तमोजाश्च वीर्यवान, सौभद्रो द्रौपदयाश्च सर्व एव महारथा. याचा अर्थ दुर्योधनाने आपल्या गुरु द्रोणाचार्यांना सांगितले, येथे पराक्रमी युधामन्यू, वीर्यवान उत्तमोज, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वही महान रथी आहेत, आपल्या पराक्रमाने तेजस्वी. तर या श्लोकात 4 योद्ध्यांचा उल्लेख आहे: युधामन्यू, उत्तमोज, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र. आता त्यांच्या महाभारतातील कथा आणि ध्यानामधील गहन आध्यात्मिक अर्थ पाहू. सुरुवात करूया युधामन्यूपासून. आध्यात्मिकदृष्ट्या युधामन्यू म्हणजे प्राणायाम, प्राणाशक्तीवरील नियंत्रण. महाभारतात युधामन्यू हा पांडवांचा सशक्त सहयोगी होता. तो फार प्रसिद्ध नसला तरी रणांगणावर त्याची शौर्यपूर्ण साथ अमूल्य होती. जसा युधामन्यू आपल्या मित्रांचे रक्षण करीत होता, तसाच प्राणायाम साधकाचे रक्षण करतो, मनाच्या अस्थिरतेला शांत करून आणि इंद्रियांच्या आक्रमणाला थोपवून. श्वास हा शरीर आणि मन यांच्यातील सेतू आहे. जेव्हा साधक प्राणावर नियंत्रण ठेवतो, तेव्हा इंद्रिये निवांत होतात, मन स्थिर होते आणि आंतरिक युद्ध आत्म्याच्या बाजूने फिरते. युधामन्यूशिवाय, प्राणायामाशिवाय ध्यान खोलवर जाऊ शकत नाही, कारण श्वास मनाला सतत अस्थिरतेशी जोडून ठेवतो. त्यामुळे युधामन्यू हा योगाच्या रणांगणातील प्राणाशक्तीचा रक्षक आहे. आता पाहूया उत्तमौजचा अर्थ. उत्तमौज महाभारतातील शूर योद्धा होता, जो आपल्या अग्निमय ऊर्जेसाठी आणि अविचल धैर्यासाठी ओळखला जातो. ध्यानामध्ये उत्तमौज तेजसचे प्रतीक आहे. ती आध्यात्मिक ऊर्जा जी पवित्रता आणि आत्मसंयमातून जन्मते. हीच शक्ती साधकाला कठीण प्रसंगात उभारी देते. जेव्हा शरीर थकते, मन उदास होते, तेव्हा उत्तमौज आतल्या ठिणबीसारखा प्रकट होतो आणि संकल्प पुन्हा प्रज्वलित करतो. ही ताकद शारीरिक नसून आध्यात्मिक आहे. सत्य, शुद्धता, ब्रह्मचर्य आणि भक्तीतून उत्पन्न झालेली. जसा उत्तमौज निडरपणे पांडवांच्या बाजूने उभा राहिला, तसाच तेजस साधकाला आलस्य शंकेच्या आगीला भस्म करून आधार देतो. आता येतो अभिमन्यू, ज्याचे नाव आपण असंख्य वेळा ऐकले आहे. अभिमन्यू अर्जुन व सुभद्रेचा पुत्र, महाभारतातील सर्वात हृदयस्पर्शी पात्रांपैकी एक आहे. त्याने भीषण चक्रव्यूहात अद्वितीय कौशल्याने प्रवेश केला, जरी त्याला बाहेर कसे पडायचे हे माहीत नव्हते. त्याने मृत्यूपर्यंत पराक्रमाने लढा दिला, परंतु कपटाने मारला गेला. अभिमन्यू संयम किंवा आत्मनियंत्रण, सेल्फ मास्टरीचे प्रतीक आहे. तो म्हणजे साधकाचा तो धैर्यशील प्रयत्न, जो ध्यानाच्या गुंतागुंतीच्या भूलभुलैयात शिरतो, अहंकार, माया आणि संस्कारांच्या स्तरांना भेदत. त्याचे अपूर्ण ज्ञान हे दाखवते की धैर्य एकटे पुरेसे नाही. अंतिम विजयासाठी गुरु कृष्ण चेतनाचे मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. ध्यानात अभिमन्यू आपल्याला शिकवतो की धैर्य व आत्मसंयमाने मोठी प्रगती होते, पण अंतिम मुक्तीसाठी दैवी मार्गदर्शनासमोर शरणागती आवश्यक आहे. नाहीतर साधक अहंकाराच्या जाळ्यात अडकतो. आणि शेवटी येतात द्रौपदीचे 5 पुत्र. आपण जाणतोच की द्रौपदी राजा द्रुपदाची कन्या होती. द्रुपद म्हणजे तीव्र वैराग्य, आणि त्यामुळे द्रौपदी, जी अग्नीतून उत्पन्न झाली, ती आपल्या आतल्या कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा ही शक्ती जागृत होऊन पांडवांची एक रूप होते, तेव्हा ती मेरुदंडातील 5 चक्रांना जागृत करते. त्यामुळे द्रौपदीचे 5 पुत्र साधकाच्या 5 जागृत चक्रांचे प्रतिनिधित्व करतात. सहदेवाचा पुत्र म्हणजे मूलाधार चक्र म्हणजेच पृथ्वी तत्व, जो स्थिरता देतो. नकुलाचा पुत्र म्हणजे स्वादिष्ठान चक्र म्हणजेच जलतत्व, जो पवित्रता देतो. अर्जुनाचा पुत्र म्हणजे मणिपूर चक्र म्हणजेच अग्नितत्व, जो इच्छाशक्ती देतो. भीमाचा पुत्र म्हणजे अनाहत चक्र म्हणजेच वायुतत्व, जो प्रेम देतो. युधिष्ठिराचा पुत्र म्हणजे विशुद्ध चक्र
म्हणजेच आकाश तत्व शांतता देतो की 5 चक्रे जागृत झाली की ती शक्तिशाली योद्ध्यासारखी साधकाचे रक्षण करतात. ती स्थैर्य, पवित्रता, ताकद, प्रेम व शांतता देतात. मिळून साधकाच्या मुक्तीच्या प्रवासाचे रक्षण करतात. जसे द्रौपदीचे पुत्र कुरुक्षेत्रात पराक्रमाने लढले, तसेच ही चक्रे साधकाला विचलनापासून वाचवून वरच्या केंद्रांकडे, आज्ञा चक्र, तिसरे डोळे व सहस्रार चक्र, सहस्रदल कमळ कडे नेतात. तर सारांश असा की या श्लोक 6 मध्ये आपण 4 आध्यात्मिक योद्धे पाहिले. युधामन्यू म्हणजेच प्राणायाम, श्वास नियंत्रण. उत्तमौज म्हणजेच तेजस, आध्यात्मिक ऊर्जा. अभिमन्यू म्हणजेच संयम किंवा आत्मनियंत्रण. द्रौपदीचे पुत्र म्हणजेच 5 जागृत चक्र. श्लोक 4 व 5 मधील योद्ध्यांसह हे मिळून एक संपूर्ण योगसेना तयार करतात. भक्ती, समाधी, वैराग्य, अनुशासन, विवेक, आसन, प्राणायाम, तेजस व जागृत चक्र हे थेट पतंजली योगसूत्रांशी जोडलेले आहे, जिथे मार्ग टप्प्याटप्प्याने पुढे जातो. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान आणि समाधी. गीता देखील हेच सत्याला रूपकात मांडते. प्रत्येक योद्धा ही एक जागृत शक्ती आहे, जी साधकाने विकसित केली पाहिजे, जेणेकरून तो अंतर्गत कुरुक्षेत्रात विजयी होईल. यासह श्लोक 4, 5 आणि 6 मधील पांडवांच्या सहयोग्यांची यादी पूर्ण होते. पुढील श्लोकांमध्ये ही मालिका आत्मा व कामना यांच्या संघर्षात आपल्याला आणखी खोलवर नेईल. ही शिकवण लक्षात ठेवा. कुरुक्षेत्राचे युद्ध आपल्यातच आहे आणि विजय त्या आत्म्याचा होतो जो भक्ती, अनुशासन व दैवी मार्गदर्शनासह ठामपणे उभा राहतो. गीतेचा प्रकाश तुमच्यातील ज्ञानयोद्ध्याला जागृत करो, जोपर्यंत हृदयात शांती प्रस्थापित होत नाही. धन्यवाद.